एम.एस. आम्हासारख्या वारकऱ्यांची जी दखल आहे ना, एक चॅनलसुद्धा आज चॅनलमध्ये जे छोटे चॅनल आहेत ना, तेच खऱ्या अर्थाने खरे चॅनल राहिलेले आहेत. मग तुमचं एम.एस. मराठी असेल किंवा कोणतेही छोटे छोटे जे चॅनल आहेत ना, तेच खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याचं काम करतायत. नाही तर हे जे मोठे जे चॅनल आहेत ना, यांच्याबद्दल न बोललेलं बरं. श्री संत निळोबाराय पालखी सोहळा टेंभुर्णी मुक्कामी आहे. चांगली त्यांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. मुक्काम करत हे वारकरी सध्या टेंभुर्णीपर्यंत आहेत आणि टेंभुर्णीपासून पंढरपूर फक्त 45 किलोमीटरचा प्रवास आहे. ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा न करता वारकरी आपल्या भक्तीनं या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने चालले आहेत. बाबा, तुमचं वय काय आणि कितवी वारी तुमची यामध्ये आपण करत आहात? माझं वय 90 चालू आहे. नाव काय तुमचं? गोपीनाथ शिरपत मोरे, कुठलं गाव? वडजिर. काय परंपरा किती वर्षापासून तुम्ही चालू करताय? मी 20 वर्षाची वयापासून पुढं चालू झाली. आतापर्यंत वारी बंद बंद नाही. नाही. मग वर्षामधून किती वाऱ्या करता तुम्ही? एकच वारी करतो ही. आषाढी अशी माझी कधी करतो एखाद्या वेळी, पण ही वारी चुकलो नाही अजून. ही वारी माझी कायमची चालू आहे. कायम चालू आहे. काय वाटतंय साधारण या वारीमध्ये? वारीत काय हा आनंदच आहे. या आनंदाला काही माप नाही. आनंदाला माप नाही. नाही. घरची आठवण वगैरे येते का नाही? काही नाही. काय नाही. किती दिवस झाले ते सांगता येत नाही मला. घरचे फोन बिन करतात का नाही? फोन जरी आला तर तेवढा. मग इकडे कसं काय तुमची अवस्था आहे, पाऊस आहे का काय? मग आपण विचारायचं मग तुमचं काय आहे का पाऊस? आहे, चालू आहे. आनंद वाटतो तुम्हाला? एकदम आनंद. म्हणजे वारी दररोज असं वाटत नाही का तुम्हाला? असं वाटत म्हणजे वारी महिना खांड झाले आणि वारी पुढे आली का असं वाटतं का ही वारी केव्हा येईल. घरचे काही वाटत नाही. घरी सगळं आनंद आहे. परमेश्वराने काही कमी नाही. काय तर मनात अपेक्षा असाल ना तुमच्या? काय तर काही नाही. भगवंताजवळ काही मागायचं नाही, ते देतात आपाप. विठ्ठलाला काय मागणार आहे? विठ्ठलाला काय मागणार? काही मागणार नाही, फक्त तुमची सेवा व्हावं. माझे मी आहे तोपर्यंत मला काही लागत नाही. याची दही याची डोळा, बस काही लागत नाही. घरी सुनबाई आहे का? सुनबाई आहे, 2 नातवंड आहे, मुलगा आहे, सगळा आनंद आहे, काही कमी नाही. सुनेसोबत रिलेशन कसं, वातावरण कसं आहे घरामध्ये? एकदम चांगलं आहे. फ्री. सगळी संध्याकाळी जेव्हा झालं तर सगळी एकत्र बसून जेवती. एक सुद्धा मागामोर व्हायचं नाही. म्हणजे तुम्ही संस्कृती टिकून ठेवली म्हणा. एकदम आनंदात आहे. सगळे एकत्र गुणगोविंदांना म्हणतात. मी 5 जण भाऊ आहेत. मीच मोठा आहे. अजून माझ्याशिव काय करत नाही. सगळी वाहिली आहे तरी पण मला विचारल्याशिव काय करत नाही. अजून तुमचा दरार आहे म्हणायचं? आहे. एक भगवंताची कृपा आहे, माझी काही नाही. मी स्वतः काय करत नाही, ते सगळं त्यांचं आहे. बरोबर. त्यामुळं व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित आहे. पांडुरंगाला काय मागणार? काय मागायचं नाही. हेची दान दे गा देवा तुझं. पांडुरंगाकडे जेवढे एवढे सगळे वारकरी जात आहेत ना, पांडुरंगाला काही मागावंच लागत नाही. कारण पांडुरंग सर्व काही भरभरून देतो. आणि म्हणून एकच मागणं असतं प्रत्येक वारकऱ्याचं. मीच काय, आमचे सगळेच. आमची ही जी वारी आहे ही संत निळोबाराय दिंडी सोहळा पिंपळनेर पालखी सोहळा, आणि आमच्या याच्यामध्ये जवळजवळ 50च्या पेक्षा जास्त दिंड्या सहभागी आहेत. पारणे तालुका असेल, नगर जिल्हा असेल, पुणे जिल्हा आमचा शेजारचा, आसपासच्या सगळ्या गावातनं आलेल्या ज्या दिंड्या आहेत त्या ठिकठिकाणी थांबलेल्या आहेत. आणि आमची हे ओढे जे वारकरी पंढरपूरला चालले आहेत ना, यांना म्हणजे पांडुरंगाकडे काही मागावं लागत नाही. परंतु वारी जशी आषाढी वारी जवळ येते तशी प्रत्येकाला एक आपली जी शेतीची वगैरे जी काही कामं आहेत ती उरकवून लोक या वारीसाठी तयारच असतात. आणि आम्ही इकडं आल्यानंतर आम्ही घरची कुठलीही कामच्या म्हणजे मीच नाही, आमचे कोणताही वारकरी कुठलीही चिंता करत नाही. आणि पांडुरंग आम्हाला कुठलीही काहीच कमी पडू देत नाही. आणि म्हणून आम्ही पांडुरंगाकडे कोणीही कोणताही वारकरी काहीही मागत नाही. फक्त एकच संत तुकाराम महाराजांनी जसं मागितलं तसं ते एकच मागणं, हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. आणि प्रत्येक हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी हीची माझी सर्व गोडी. आमचं एक अजून साहेब आहे. आमचं तिचं एक छोटं देऊळ आहे निळोबा महाराजाजवळ. आमचं जे आजोबा आहे भगवान, त्यांचं नाव भगवान बाबा आहे. त्याच पद्धतीने तीच आमची दिंडी निघालेली. ते आजोबा आहेत, ते मोरे. मग आम्हाला सावंत साहेबांनी आमच्या दिंडीला पहिला नंबर दिला आहे. मग आम्ही काही लय मोठं हे नाही, पण त्यांच्या नावाखाली आम्हाला पहिला नंबर आहे आमच्या आजोबाच्या. साहेब, हे भगवान बाबा मोरे यांच्या परिवारातले यांचे आजोबा, आमच्या आजोबा यांचं एक वैशिष्ट्य मी सांगतो. आम्ही लहान होतो. माझं गाव राळेगण थेरपाळ आहे. राळेगण सिद्धी आदरणीय अण्णासाहेब आजार यांचं जे राळेगण सिद्धी आहे की जे राळेगण सिद्धी नसबंदी, नशाबंदी, कुऱ्हाडबंदी, चाराईबंदी, पाणी अडवा आणि पाणी जिरवाच्या माध्यमातून राळेगण सिद्धी हे गाव
संपूर्ण जगाच्या नकाशावर जे चमकतं आहे त्या राळेगण सिद्धीच्या शेजारची आमची ही सगळी गावं आहे. आणि पिंपळनेर हे जे गाव आहे, भगवान यांचे जे आजोबा होते ना भगवान मोरे, त्यांनी त्या पिंपळनेरच्या मंदिरामध्ये निळोबारायांची एवढी सेवा केली आणि आज निळोबारायांचं एवढं भव्य दिव्य मंदिर आहे. आणि आमचा हा दिंडी सोहळा सुद्धा तितकाच भव्य दिव्य आहे. आणि ही पांडुरंगाची कृपा आहे, संत तुकाराम महाराजांची कृपा आहे. आणि त्यांचे शिष्य होते, त्यांचे सुद्धा भगवान मोरे बाबांचा हरिभक्त भगवान मोरे बाबांचं सुद्धा त्या ठिकाणी निळोबारायांच्या ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे. मंदिर आहेच ना. मग तुमचं MS मराठी असेल किंवा कोणतेही छोटे छोटे जे चॅनल आहेत ना, तेच खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याचं काम करतायत. नाही तर हे जे मोठे जे चॅनल आहेत ना, यांच्याबद्दल न बोललेलं बरं. कारण जे एक कोणती मीडिया म्हणतात त्याला एक वेगळा शब्द आहे, तो आम्हाला त्या ठिकाणी सांगायचं नाही आहे. परंतु म्हणजे खरं जे चित्र आहे ना, हे दाखवलं जात नाही. खरं चित्र दाखवण्याचं काम तुमच्यासारखी जे चॅनल आहेत, तुमचा जो MS मराठी आहे असेल किंवा तुमच्या त्या ह्या चॅनलला मी मनापासून आम्ही धन्यवाद देतो की तुमचं चॅनल खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांची सर्वांची दखल घेतो. अगदी आम्हासारखं सगळ्या वारकऱ्यांची सुद्धा दखल घेतो. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा आम्हा वारकऱ्यांच्या वतीनं, आमच्या संत निळोबाराय पालखी सोहळ्याच्या वतीनं खूप खूप मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.